सुरजागढ़ की भारी यातायात और प्रदूषण से सुशी दाबगांव वासी त्रस्त है। इस पर उपाय योजना न किए जाने पर रास्ता रोको आंदोलन किया जाएगा, ऐसा इशारा उलगुलान संगठन के संस्थापक अध्यक्ष राजू झोड़े ने दिया। सुरजागढ़ की भारी यातायात और प्रदूषण से मूल तहसील के सुशी दाबगांव वासी त्रस्त है, जिससे इस पर प्रशासन ने तत्काल उपाय योजना करे, अन्यथा 9 फरवरी को गांव वासियों को साथ में लेकर रास्ता रोको आंदोलन किया जाएगा, ऐसा इशारा उलगुलान संगठन के संस्थापक अध्यक्ष राजू झोड़े ने दिया है। इस संदर्भ में निवेदन मूल तहसीलदार इन्हें दिया गया है। इस समय विनोद शेंडे, पाटिल वाड़के, श्री कृष्णा सोमनकर, मंगेश कवार, दुशांत सातपुते, नीतू आतराम, कृतिक सातपुते, किशोर आतराम, पंचशील तामगाड़गे, जयेश बुरांडे, अमोल बावने, रूपेश कोढ़ारे आदि गांववासी उपस्थित थे। तो आइए सुनते हैं इस संदर्भ में उलगुलान संगठन के संस्थापक अध्यक्ष राजू झोड़े ने और क्या कहा। CTV के लिए वैभव रोयारकर की रिपोर्ट। मूल तालुका सुशी दाबगाव इथून मोठ्या प्रमाणात जड वाहतुकीचं येणं जाणं सुरू आहे। मागच्या अनेक महिन्यापासून सुशी दाबगाव आणि आजूबाजूच्या गावातले लोक त्या जड वाहनामुळे त्रस्त आहे। जड वाहनामध्ये आयरन ओरचा माल जातो आणि त्या सुशी दाबगावच्या रस्त्यावरती शाळा आहे, अंगणवाड्या आहे, दवाखाना आहे, बस स्टँड आहे, रहदारीचा मार्ग असून तिथे कुठल्याही प्रकारे जड वाहतूक थांबण्यासाठी किंवा हळू चालण्यासाठी सांगितल्यानंतरही जात नाही। त्या जड वाहतुकीतून मोठ्या प्रमाणात आयरन ओरचा डस्ट जातो। त्या डस्टमुळे येणाऱ्या जाणाऱ्या बालविद्यार्थी गावकऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन होतो आणि त्या जड वाहतुकीमुळे अडचणी निर्माण झालेल्या आहेत। मागे अनेकदा निवेदन दिल्यानंतरही जड वाहतुकीवरती कुठलाही नियंत्रण नाही। जड वाहतुकीमुळे आरोग्याला धोका झाला। यामुळे सुशी दाबगावचे सगळे लोक उलगुलान संघटनेचे आमच्या माध्यमातून निवेदन 2-3दा दिलं, त्यानंतरही मागणी पूर्ण होत नाही। म्हणून 9 तारीखला पूर्ण सुशी दाबगावचे गावकरी लोकांना घेऊन सुशी दाबगाव इथे रास्ता रोको करण्यात येणार, जोपर्यंत मागणी पूर्ण होणार नाही।